पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मंत्री संजय राठोडांकडून तिलांजली. हेलिकॉप्टरमधून प्रवास, दौऱ्यात 20पेक्षा अधिक शासकीय वाहनांचा लबाजमा. आखाती देशातील युद्धामुळे देशभरात इंधनाचे मोठे संकट उभं राहिलेलं आहे. परिणामी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेते मंडळी तसेच सर्वच राज्य सरकारला इंधन बचतीचं आवाहन केलं होतं आणि या आवाहनाला देशभरातील अनेक नेते मंडळींनी प्रतिसादसुद्धा दिला. मात्र राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील बंजारा वास्तू संग्रहालयाची पाहणी करण्यासाठी नागपूर ते पोहरादेवी असा हेलिकॉप्टरमधून प्रवास केला. सोबतच मोठा शासकीय वाहनांचा ताफा घेऊन पोहरादेवी येथील वास्तू संग्रहालयाची पाहणी देखील केली. यावेळी मंत्री संजय राठोडसह विजय दर्डा त्यांच्या दौऱ्यासोबत होते. एकीकडे देशावर इंधन संकट असताना मंत्र्यांकडून अशी इंधनाची उधळपट्टी होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला मंत्र्यांकडून तिलांजली दिली जात असल्याचं दिसत आहे. मंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्यात 20पेक्षा अधिक शासकीय वाहने आणि खासगी जवळपास 15 वाहने ताफ्याचा लवाजमा घेऊन हा पाहणी दौरा केल्याने मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्ह आहेत. जे तुम्ही हेलिकॉप्टरनं आलेले तर देशाचे पंतप्रधान एकीकडे म्हणता इंधन म्हणजे बचत करा आणि हे करा, तुमच्यासोबत गाड्याचा ताफा जास्त होता आणि इंधन म्हणजे नेमकंच हेलिकॉप्टरनं तुम्ही प्रवास केला. खरं तर लोकमतचे सन्माननीय विजयजी दर्डा साहेब यांना हे म्युझियम पाहायचं होतं आणि त्या दृष्टीनं बऱ्याच गोष्टी होत्या ज्या तात्काळ या ठिकाणी करणं गरजेचं होतं. त्यांच्यासोबत मी या ठिकाणी आलो आहे आणि राहिला गाडीचा ताफा, तर जो काही ताफा होता तो अर्ध्यावर आम्ही केलेला आहे. काही गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्याच आम्ही या ठिकाणी स्वीकारतोय. देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे आवाहन केलं त्या आव्हानाला सर्व महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापासून सर्वांनी पालन करणं सुरू केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, वाशिम.